आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची बदनामी करणारा व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओमधील हॉटेल ठाकरेंचं असल्याचा पोस्टमध्ये दावा। विनायक राऊतांकडून सायबर पोलीस ठाण्यामध्ये व्हायरल व्हिडिओ संदर्भात तक्रार। पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या काही माजी नगरसेवकांचा नाराजीचा सूर। पक्षाकडून माजी नगरसेवकांना विश्वासात घेतलं जात नसल्यामुळे नाराजी। ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती। अडचणीच्या काळामध्ये पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही, त्याला जायचंय त्यांनी जा। पक्षामध्ये नाराजीचा सूर आळवणाऱ्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंची स्पष्ट भूमिका। विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ झाली नाही। दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही। खासदार अमोल कोल्हेंचा मवियातील मित्रपक्षांना टोला। अमोल कोल्हेंनी आम्हाला सल्ला देण्यापेक्षा आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावं, विजय वडेट्टीवारांचा अमोल कोल्हेंवर पलटवार। अमोल कोल्हेंनी आपल्या पक्षाची परिस्थिती बघावी, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। बरं झालं कबूल केलं, कालपर्यंत ईव्हीएमला दोष देत होते, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। एकमेकांना जाग करण्याचा प्रयत्न चांगला आहे, महाविकास आघाडीतील ठिणगीवर चंद्रकांत पाटील यांचा टोला। लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीनं फक्त वाटाघाटीमध्ये वेळ घालवला। संघटनात्मक बांधणी आणि विधानसभा निवडणुकीकडे आम्ही दुर्लक्ष केलं, काँग्रेस नेते नितीन राऊतांची कबुली। निवडणूक काळात मविया नेत्यांनी जागा वाटपासाठी 20 दिवस वेळ वाया घालवला। विजय वडेट्टीवारांनी नाना पटोले आणि संजय राऊतांवर फोडलं पराभवाचं खापर। हे कुणाचं प्लॅनिंग होतं का, विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली शंका। मवियाला जागा वाटपासाठी वेळ लागला, वडेट्टीवारांची जी वेदना आहे ती संपूर्ण मवियाची वेदना, मात्र आता वाद घालून उपयोग नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जागा वाटप, काँग्रेसनं जास्त जागा घेतल्या आणि कमी जागा निवडून आल्या, संजय राऊतांची टोलेबाजी। महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती। समन्वय वाढला पाहिजे यासाठी शरद पवार आग्रही, मात्र विधानसभेतील पराभवानंतरही हालचाली काहीच नसल्यामुळे नाराजी। विधानसभेतील पराभवानंतर मवियामध्ये समन्वय राहिला नाही हे सत्य, संजय राऊतांची कबुली। काँग्रेस राष्ट्रीय पक्ष त्यांनी पुढाकार घ्यावा, राऊतांचा सल्ला। वेगळं झाल्यास भविष्यामध्ये परिणाम भोगावे लागतील असंही वक्तव्य। महायुतीला मवियातील खासदारांची गरज नाही, खासदार फोडाफोडीवर शिवाजी कर्डिलेंची प्रतिक्रिया। तर महायुतीमध्ये आल्याशिवाय राजकारण चालणार नाही अशी मविया खासदारांमध्ये भावना असल्याचाही दावा। मध्यातून राज्याच्या महसुलामध्ये वाढ करण्यासाठी राज्य सरकारकडून समिती गठीत, गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांच्या समितीची स्थापना। मंत्री नितेश राणेंनी घेतली संभाजी भिडेंची भेट, सांगली दौऱ्यावर असताना नितेश राणे आणि संभाजी भिडेंची भेट। कन्नमवार यांच्या 125व्या जयंतीच्या कार्यक्रमाला सुधीर मुनगंटीवार गैरहजर, विजय वडेट्टीवारांना कार्यक्रमाचं अध्यक्षपद दिल्यामुळे मुनगंटीवार नाराज असल्याची माहिती। विधानसभेला भाजपची साथ सोडलेल्या नेत्यांना आता पुन्हा परतीचे वेळ, काल राजन तेलींनी बावनकुळेंची घेतली भेट, राष्ट्रवादीमध्ये गेलेले संजय काका पाटीलही पुन्हा भाजपत येण्यास इच्छुक असल्याची माहिती। 2019 वर्ष आलंच नसतं तर महाराष्ट्र वेगानं पुढे गेला असता, एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचं वक्तव्य। अकोल्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार, पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख, जिल्हा संघटक आणि उपजिल्हा प्रमुखांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। खासदार रवींद्र वायकरांच्या म्हाडा बोर्डाच्या निधीचा वापर एसआरए इमारतीतल्या कामासाठी, मनसेचा आरोप। वायकरांची पाठी मनसैनिकांनी काढली, आक्षेप घेणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। रायगडच्या पालकमंत्रीपदावर बरेच लोक दावा करतात, पण यावेळी पालकमंत्रीपद मलाच मिळणार, आदिती तटकरेंचं नाव न घेता टीका करताना भरत गोगावलेंनी व्यक्त केला विश्वास। माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बाराटेंचं मागील 4 वर्षांमध्ये तुरुंगातून 708 अर्ज, पोलिसांनी मागितलेल्या माहितीला तुरुंग प्रशासनाचं उत्तर। केंद्र आणि राज्यातले मंत्री, पोलीस अधिकारी, सनदी अधिकाऱ्यांच्या नावानंही अर्ज दाखल केल्याचं समोर। विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून आवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याला खंडणी मागितल्याचा व्हॉइस कॉल सीआयडीच्या हाती, कॉलमधील आवाज तपासण्यासाठी सॅम्पल घेतलं जाणार।
खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला आज केज न्यायालयामध्ये दुसऱ्यांदा हजर केलं जाणार. 2 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराडसह विष्णू चाटे आणि सुदर्शन घोले याच्यावर गुन्हे दाखल. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चा. सुरेश देशमुखांचे कुटुंबीय मोर्चात सहभागी. जालन्यातील संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चाला सुरेश धस यांच्या अनुपस्थिती. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक मोर्चामध्ये धस राहिले होते उपस्थित. आदित्य ठाकरे आज मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणेंची भेट घेणार. मुंबईतील विविध प्रश्नांवर आणि रखडलेल्या कामांवर करणार चर्चा. छत्रपती घराण्याशी संबंधित खासगी जमिनी आणि इतर मालमत्तांना मिळणारी सूट कायम ठेवण्याचा निर्णय. उदयनराजे भोसले आणि वारसदारांसाठी महसूल आणि वन विभागाचा मोठा निर्णय. आश्रमशाळांना पोषण आहार पुरवणाऱ्या सेंट्रल किचनला आमदार हिरामण खोसकरांनी दिली भेट. पोषण आहारच्या नावाखाली विद्यार्थ्यांना दिला जातोय निकृष्ट आहार. खोसकरांनी सेंट्रल किचनच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून येत्या 8 दिवसांमध्ये मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवेला सुरुवात करा, अन्यथा चिपी विमानतळाला टाळ ठोकणार. ठाकरेगडाचे माजी आमदार वैभव नाईकांचा इशारा. शाहीर नंदेश उमपच्या गाण्यावर शिवसेना नेते भास्कर जाधव थिरकले. चिपळूणमधील कृषी मेळाव्यातील लोकगीताच्या कार्यक्रमात भास्कर जाधवांनी धरला ठेका. बांगलादेशी रोहिंग्यांचा जन्मदाखला प्रमाणपत्र घोटाळ्याचं प्रकरण. मालेगाव नंतर आता अमरावतीसाठी समिती स्थापन. धाराशिवमध्ये उच्च अधिकाऱ्यांमध्ये तक्रार वॉर. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या एकमेकांविरोधात तक्रारी. जिल्हाधिकारी सचिन ओंबानसेंकडून उपजिल्हाधिकारी संजय कुमार ढवळे निलंबित. कोल्हापूर वाहतूक पोलिसांनी मॉडिफाय केलेल्या आणि कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरवर रोलर फिरवला. वर्षभरामध्ये जप्त केलेले 700 पेक्षा अधिक सायलेन्सरवर फिरवला रोलर. रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी शिक्षकांनी चक्क विद्यार्थ्यांना कामाला जुंपलं. छत्रपती संभाजीनगरच्या गंगाखेडमधील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा प्रताप. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच पालकांचा शिक्षकांविरोधात संताप. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यामध्ये सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या गाड्यांमुळे बाजारपेठेमध्ये अपघाताच्या घटना. नागरिकांनी गाड्या अडवून दिल्या पोलिसांच्या ताब्यात. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी ही मागणी. पुण्यातील मुंडव्यामध्ये कार चालकानं हॉर्न दिल्यामुळे दुचाकीवरील पितापुत्राला राग. पितापुत्राकडून कार चालकाला मारहाण. दगडफेक करत कारची काचही फोडली. आरोपी शुभम आणि राजू गायकवाड विरोधात गुन्हा. जळगाव जिल्हा शासकीय महाविद्यालयामध्ये शिकाऊ महिला डॉक्टर औषधाचं अतिसेवन केल्यामुळे अस्वस्थ. मात्र सर्वत्र महिला डॉक्टरना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा. सिडकोच्या घरांसाठी 1,34,000 अर्ज. ऑनलाईन अर्ज नोंदणीची मुदत आज संपल्यानंतरही संकेतस्थळावरील अर्ज नोंदणीचा पर्याय खुलाच ठेवण्याचा निर्णय. ग्राहकांना पसंतीचं घर देण्याची आणखी एक संधी. पुणे मेट्रो आता रात्री 11 वाजेपर्यंत धावणार. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन कामकाजाची वेळ वाढवण्याचा मेट्रो प्रशासनाचा निर्णय. कर्जत स्थानकावर पोर्टल उतरवण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर आजपासून रविवारपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक. बदलापूर आणि खोपोली तसंच नेरळ ते खोपोली स्थानकादरम्यानची सेवा ब्लॉक काळामध्ये बंद राहणार. पश्चिम रेल्वेच्या डहाणू आणि घोलवड रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं. काही काळासाठी लांब पल्ल्याच्या गाड्या ठप्प झाल्याचीही माहिती. लोकल अपघातामध्ये जीव गमावलेल्या तरुणाच्या पालकांना 8 लाख रुपये नुकसान भरपाई द्या. हायकोर्टाचे रेल्वे प्राधिकरणाला आदेश. मे 2010 मध्ये नासिर खान या तरुणाचा रेल्वे अपघातात झाला होता मृत्यू. नागपूरच्या सावंग ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांमध्ये 60 लाखांच्या भ्रष्टाचाराचा ग्रामस्थांचा आरोप. ग्रामसेवकाला वाचवण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यानं खोटा अहवाल दिल्याचाही आरोप. पुण्यामध्ये मोक्कामध्ये सुटलेल्या कुख्यात गुंडाची जेलमधून बाहेर आल्यानंतर कारमधून रॅली काढणाऱ्यांना येरवडा पोलिसांकडून अटक. आरोपींची पुणे पोलिसांनी काढली धिंड. नाशिकच्या निफाड तालुक्यातील काही भागामध्ये भूत दिसल्याची अफवा. सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ ही देखील व्हायरल झाल्यामुळे भीतीचं वातावरण. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून घटनेची दखल घेत प्रबोधन.
धुळ्यात थंडीचा जोर वाढला. 6.1 अंश सेल्सिअस इतका नीचांकी तापमानाची नोंद. उत्तरेकडून वाहून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही थंडी परतली. गोंदिया जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढला. पारा 8.4 अंशांवर. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक घेत आहेत शेकोटीचा आधार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये थंडीची लाट. शहरी भागामध्ये तापमानाचा पारा 10 अंशांखाली तर सातपुडा पर्वतरांगेतील तापमान 8 अंश सेल्सिअसवर. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील पिकांचं मोठं नुकसान. खासदार गोवाल पाडवींकडून नुकसानाची पाहणी. अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यामध्ये प्रशासनानं शेतकऱ्यांच्या उभ्या पिकावर फिरवला नांगर. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी अधिग्रहित जमिनीवर पेरणी केल्यामुळे पीक उद्ध्वस्त. शेतकऱ्यांकडून प्रशासनाचा निषेध. गोंदिया जिल्ह्यातील 60,000 शेतकऱ्यांचे 392 कोटी रुपयांचं धानाचे चुकारे रखडले. 1.5 महिन्यांपासून शासनाकडून निधी मिळेना. रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.